राज्यातील सरकारतर्फे सरतेशेवटी सुरू करण्यात आलेली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आणि या योजनेला महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसादसुद्धा मिळाला आणि ही योजना अतिशय व्यापक अशी ठरली। ही सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आशीर्वादानेच सरकारला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी संधी मिळाल्याचे बोलले जाते। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचू शकेल। या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली होती। योजनेचे ॲडव्हान्स हप्ते असो, लाभार्थ्यांची निवड असो, या सर्व गोष्टींची प्रक्रिया अतिशय जलद गतीने केल्या गेली आणि शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यापक अशी योजना राबविण्यात आली। यामध्ये हे सर्व होत असताना आपण पाहिलेले आहे की निवडणुकीचे जे घोषणापत्र देण्यात आलेले आहे त्यामध्ये या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणासुद्धा करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत असलेल्या निधीची तरतुदीची वाढीबाबतची घोषणासुद्धा केली गेली। सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती। सरकारला या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसादसुद्धा मिळाला। यानंतर ही योजनेची लवकरच अंमलबजावणी खूपच व्यापक प्रमाणात होणार आहे। लवकरच सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भात पहिलाच मोठा निर्णय होऊ शकतो। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा होऊ शकते। यानंतर त्याचा GR निर्गमित केला जाईल आणि त्यानंतर येणारे हप्ते म्हणजे याआधी नोव्हेंबरपर्यंत सर्व हप्ते देण्यात आलेले आहेत। यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्याची तयारी शासनाकडून केल्या जाणार आहे। आता महिला लाभार्थ्यांना आतुरता आहे ती म्हणजे शासनाकडून होणाऱ्या या घोषणेची। महिलांसाठी अतिशय दिलासादायक हा निर्णय राहील, यात काही शंकाच नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळाली आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कारण या चॅनलवरती आपण असेच शासनाच्या नवनवीन योजनांचे व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।